नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि आपण पाहत आहात क्लाउड स्टोरीज ही आपली क्लाउडवरची मालिका. आज क्लाउड सिरीज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत क्लाउडमध्ये ॲप्लिकेशन चालवण्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे डिप्लॉयमेंट आर्किटेक्चर. व्हिडिओत पुढे जाण्याआधी व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटला, हेल्पफुल वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची क्लाउड स्टोरी, डिप्लॉयमेंट आर्किटेक्चर टाइप्स. सुरुवात करूया पहिल्या आर्किटेक्चर टाइप पासून, सिंगल टियर आर्किटेक्चर. तुम्ही तुमच्या रस्त्यावरती खाद्यपदार्थाचे थैले, फूड स्टॉल नक्की पाहिलेच असतील. तिथे एकच माणूस ऑर्डर घेत असतो, जेवण बनवत असतो, खाद्यपदार्थ बनवत असतो आणि शेवटी तोच स्वतःच पैसेही देखील घेत असतो. तिथे किचनसाठी वेगळा माणूस नसतो, बिलिंग काउंटरवर वेगळा माणूस नसतो, ऑर्डर घेण्यासाठी वेगळा वेटर नसतो. सगळं काही एकच माणूस करत असतो. एकच माणूस तो संपूर्ण दुकान चालवत असतो. हाच कॉन्सेप्ट जेव्हा क्लाउड ॲप्लिकेशनमध्ये वापरतो तेव्हा त्याला म्हणतात सिंगल टियर आर्किटेक्चर. आता सिंगल टियर आर्किटेक्चर म्हणजे नक्की काय, तर इथे ॲप्लिकेशनचे तीनही पार्ट म्हणजेच UI जे युजरला दिसत असतं, बिझनेस लॉजिक म्हणजेच जे ॲप कसं काम करतं याचं लॉजिक, आणि डेटा म्हणजेच डेटाबेस, हे सगळं एकाच क्लाउड रिसोर्सवर चालत असतं. म्हणजेच एकच सर्व्हर, एकच सिस्टीम आणि सगळं त्याच ठिकाणी होत असतं, जसं आपल्या फूड स्टॉलवरती तो माणूस करत असतो. इथे वेगळे लेयर्स नसतात. UIसाठी वेगळा लेअर, लॉजिकसाठी वेगळा लेअर, डेटासाठी वेगळा लेअर, असं काही सेपरेशन नसतं. यालाच म्हणतात नो लेअर सेपरेशन. आता याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो, तर हे आर्किटेक्चर डिप्लॉय करायला खूप सोपं असतं. क्लाउडवर एक रिसोर्स घ्या, ॲप्लिकेशन रन करा आणि काम सुरू करा. कॉस्ट पण कमी लागते, कारण एक्स्ट्रा सर्व्हर्स, एक्स्ट्रा सेटअप काहीच लागत नाही. म्हणूनच सिंगल टायर ॲप्लिकेशन POC म्हणजेच प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, डेमो ॲप्लिकेशन किंवा लर्निंग प्रोजेक्टसाठी खूप वापरले जाते. नवीन आयडिया दाखवायचा असेल तर क्लायंटला कॉन्सेप्ट समजवायचा असेल तर हे आर्किटेक्चर बेस्ट आहे. पण आता जरा विचार करा, जो आधी उदाहरण घेतलं आपण की आपला जो दुकानदार आहे तो स्वतःच ऑर्डर घेतोय, स्वतःच जेवण बनवतोय, स्वतःच पैसे घेतोय. 2-4 ग्राहक जर त्याच्या दुकानावर आले तर हे तो परफेक्टली करू शकतो. पण खूप सारे लोक आले तर त्याला शक्य होईल का? त्याचं काम फास्ट होईल का? सोपं होईल का? तर नाही. अर्थातच ॲप्लिकेशन क्लाउडमध्ये देखील तसंच आहे. आता थोडीशी जर आपण प्रॅक्टिकल साईड बघितली तर क्लाउडमध्येही युजर्स वाढले, ट्रॅफिक वाढला तर सिंगल टियर आर्किटेक्चर ते नीट स्केल होत नाही. सगळा लोड एकाच क्लाउड रिसोर्सवर येतो, ॲप्लिकेशन स्लो होतं, परफॉर्मन्स इश्यूज येतात आणि डाऊन टाईमचा रिस्क वाढतो. म्हणूनच प्रोडक्शन लेवल मोठ्या क्लाउड ॲप्लिकेशनसाठी सिंगल टियर आर्किटेक्चर योग्य नाही. थोडक्यात सांगायचं तर हे आर्किटेक्चर सिम्पल आहे, लो कॉस्ट आहे आणि सुरुवात करण्यासाठी चांगलं आहे. पण मोठ्या स्केलसाठी पुढच्या आर्किटेक्चरची गरज लागेल आणि ते आपण आपल्या पुढच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. आता पाहूया मल्टी टियर आर्किटेक्चर काय असतं. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलाच असाल, इथे काम कसं चालतं. कस्टमर येतो, तो टेबलवर बसतो, वेटर येतो, वेटर ऑर्डर घेतो आणि ते ऑर्डर तो किचनमध्ये देतो. शेफ त्या ऑर्डरनुसार जेवण बनवतो आणि वेटर ते जेवण तुमच्या म्हणजेच कस्टमरच्या टेबलवर आणतो. शेवटी तुम्ही बिलिंग काउंटरवर जाता आणि तिथे पेमेंट करता. प्रत्येक कामासाठी वेगळी जागा आहे, वेगळी टीम आहे. कोणीही सगळं एकट्यानेच करत नाही. प्रत्येकाला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. म्हणजेच काय, तर काम वेगवेगळ्या भागात डिवाइड केलेलं आहे आणि हाच कॉन्सेप्ट क्लाउडमध्ये देखील वापरला जातो. त्याला म्हणतात मल्टी टियर आर्किटेक्चर. मल्टी टियर आर्किटेक्चरमध्ये ॲप्लिकेशन एकाच ठिकाणी न ठेवता तो वेगवेगळ्या लेयर्समध्ये डिवाइड केला असतो.
सगळ्यात वरती असतो प्रेझेंटेशन लेअर. ही लेअर म्हणजे युजरला जी दिसत असतं त्या गोष्टी, जसं की वेबसाईट, मोबाईल स्क्रीन, बटन्स, फॉर्म्स एक्सेट्रा. या लेअरचं काम फक्त युजरशी कम्युनिकेट करणं असतं. त्याच्या खाली असतं ॲप्लिकेशन लेअर, जिथे ॲक्च्युअल काम होतं. रूल्स, कॅल्क्युलेशन, व्हॅलिडेशन अँड बिझनेस लॉजिक चालतं. ॲप्लिकेशन लेअरकडून आलेली रिक्वेस्ट प्रोसेस केली जाते आणि सगळ्यात खाली डेटाबेस लेअरला ती दिली जाते. इथे सगळा डेटा स्टोअर होतो. युजर इन्फॉर्मेशन, ऑर्डर्स, पेमेंट, रेकॉर्ड्स, सगळं काही इथेच होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे लेयर्स वेगवेगळ्या क्लाउड सर्व्हिसवर होस्ट केलेले असतात. म्हणजेच वेबसाठी वेगळा क्लाउड रिसोर्स, लॉजिकसाठी वेगळा आणि डेटाबेससाठी अजून वेगळा. याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर प्रत्येक लेअर इंडिपेंडेंटली स्केल करता येते. युजर्स वाढले तर फक्त प्रेझेंटेशन लेअर स्केल करा, तर लॉजिक हेवी झालं तर ॲप्लिकेशन लेअर पॉवरफुल करा, डेटा वाढला तर डेटाबेस स्केल करा. सगळं एकत्र वाढवायची गरज नाही. यामुळे ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, सिस्टम फास्ट चालते आणि ट्रॅफिक इझिली हँडल होते. सिक्युरिटी पण जास्त चांगली असते कारण डेटाबेस थेट युजरला ॲक्सेस नसतो. मेंटेनन्ससुद्धा सोपं होतं. एका लेअरमध्ये चेंज केला तरी बाकी ॲप्लिकेशन स्टेबल राहते. म्हणूनच मल्टी टियर आर्किटेक्चर आज एंटरप्राइज क्लाउड ॲप्लिकेशनसाठी सगळ्यात जास्त वापरला जातो. बँकिंग सिस्टीम, ई कॉमर्स वेबसाईट, लार्ज बिझनेस ॲप्लिकेशन सगळीकडे हाच मॉडेल दिसतो. थोडक्यात सांगायचं तर सिंगल टियर ॲप्लिकेशन सिम्पल होतं, पण मल्टी टियर पॉवरफुल आणि स्केलेबल आहे. आता पाहूया मोनोलिथिक आर्किटेक्चर म्हणजे नक्की काय. तुम्हाला एक ऑफिसचं सेटअप दिसत आहे. एक मोठी IT टीम आहे. सगळे डेव्हलपर्स एकाच सिस्टीमवर काम करत आहेत. तुम्हाला सगळे स्ट्रेस दिसत आहेत. एक छोटासा चेंज करायचा आहे, पण त्याचा रिझल्ट सगळ्या टीमवर प्रेशर टाकतोय. एकाच ठिकाणी सगळं जोडल्या गेले असल्यामुळे प्रॉब्लेम आला तर कुठे आहे हे कळायलाही वेळ लागत आहे. हाच आहे रिअल वर्ल्ड एक सिनारिओ क्लाउडमधल्या मोनोलिथिक आर्किटेक्चरचा. मोनोलिथिक आर्किटेक्चर म्हणजे काय तर संपूर्ण ॲप्लिकेशन एकाच युनिट म्हणून तयार केलं जातं. UI, बिझनेस लॉजिक, डेटा ॲक्सेस हे सगळं टाईटली जोडलेलं असतं. म्हणजेच ॲप्लिकेशनचे वेगवेगळे भाग असले तरी ते वेगळे डिप्लॉय होत नाही. सगळं मिळून एकाच पॅकेजमधून ते रन होतं. साधारणपणे हे ॲप्लिकेशन एका VMवर किंवा एका क्लाउड सर्व्हिसवर चालतं. आता हे असं का केलं असेल, त्याचा फायदा काय आहे. सुरुवातीला हे आर्किटेक्चर डेव्हलप करायला खूप सोपं जातं. सिंगल कोड बेस, सिंपल सेटअप, टीमला पटकन काम सुरू करता येतं. म्हणूनच बऱ्याच जुन्या ॲप्लिकेशन आणि लेगसी सिस्टीममध्ये मोनोलिथिक आर्किटेक्चर वापरले गेले आहे. पण आता प्रॉब्लेम कुठे येतो. प्रॉब्लेम येतो जेव्हा ॲप्लिकेशन मोठं होतं, युजर वाढतात आणि फीचर्स वाढतात. स्केलिंग करायचं म्हटलं तर स्पेसिफिक पार्ट वाढवता येत नाही. पूर्ण ॲप्लिकेशन स्केल करावं लागतं. म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी कमी होते आणि कॉस्ट वाढतो. आणखी एक मोठा इश्यू म्हणजे लहानसा चेंज जरी करायचा असेल तरी पूर्ण ॲप्लिकेशन पुन्हा डिप्लॉय करावं लागतं. एका मॉड्यूलमध्ये बग आला तर पूर्ण सिस्टम इम्पॅक्ट होते. डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की एक फेलियर आली आहे तर संपूर्ण सिस्टमच डाऊन झाली आहे. म्हणजेच रिस्क जास्त आहे, डाऊन टाईम जास्त आहे, टीमवर प्रेशर जास्त आहे. म्हणून क्लाउड एन्व्हायरमेंटमध्ये मोनोलिथिक आर्किटेक्चर लॉंग टर्मसाठी प्रॅक्टिकल ठरत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर मोनोलिथिक आर्किटेक्चर स्टार्ट करायला इझी आहे, पण ग्रो करायला डिफिकल्ट आहे. स्मॉल चेंज सुद्धा रिस्की ठरतो आणि सिस्टम फ्लेक्झिबल राहत नाही. याच कारणामुळे मॉडर्न क्लाउड ॲप्लिकेशन हळूहळू मोनोलिथिक पासून दूर जात आहेत आणि ते मूव्ह होत आहेत एका वेगळ्या आर्किटेक्चरकडे. तेच आर्किटेक्चर आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर आता पाहूया मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर नक्की काय आहे. तुम्ही पाहत आहात एक इमेज. त्या इमेजमध्ये एक मॉडर्न टेक्निकल टीम दिसत आहे. एक जण आहे जे फूड डिलिव्हरी ॲपवर काम करत आहे. एक जण आहे जे ऑर्डर स्क्रीन बघतो आहे. कोणीतरी पेमेंट फीचर डिस्कस करत आहे तर कोणी
डिलिव्हरी ट्रॅकिंग चेक करतोय. म्हणजेच काय तर फीचर्स वेगळे आहेत पण सगळं मिळून एकच ॲप बनत आहे. एक फीचरमध्ये चेंज केला तर बाकी फीचर्सवर त्याचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे, कारण प्रत्येक फीचर इंडिपेंडेंट आहे. हाच कॉन्सेप्ट क्लाउडमध्ये वापरतात, त्याला म्हणतात मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर. तर हे मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर काय करतं तर मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चरमध्ये ॲप्लिकेशन एका मोठ्या भागात न ठेवता लहान लहान इंडिपेंडेंट सर्व्हिसेसमध्ये डिवाइड केले जाते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर युजर सर्व्हिस, ऑर्डर सर्व्हिस, पेमेंट सर्व्हिस, डिलिव्हरी सर्व्हिस. प्रत्येक सर्व्हिस स्वतःचं काम करतं आणि बाकी सर्व्हिसवर ते डिपेंड राहत नाही. महत्त्वाची गोष्ट इथं ही आहे की प्रत्येक सर्व्हिस स्वतःच्या कंटेनरवर किंवा क्लाउड सर्व्हिसवर चालते. म्हणजेच एक सर्व्हिस डाऊन झाली तरी पूर्ण ॲप्लिकेशन बंद होत नाही. हे सर्व्हिसेस एकमेकांशी API वापरून कम्युनिकेट करतात. म्हणजे सरळ भाषेत सांगायचं तर एक सर्व्हिस दुसऱ्या सर्व्हिसला मेसेज पाठवते आणि ते काम कंप्लीट होतं. डायग्राममध्ये तुम्हाला API गेटवे दिसतोय जो सगळ्या सर्व्हिससाठी एक कॉमन एंट्री पॉईंट असतो. आता थोडंसं क्लाउड टूल्सबद्दल बोलूया. कुबरनेटिव्स सारखी टूल्स हे सगळे कंटेनर्स मॅनेज करतात. कोणता सर्व्हिस किती रन करायचा, कोणता रिस्टार्ट करायचा, हे सगळं ऑटोमॅटिकली हँडल करतात. सर्व्हरलेस अप्रोचमुळे काही सर्व्हिसेस अजून फ्लेक्झिबल होतात, कोड चालतो, काम पूर्ण होतं आणि सर्व्हरबद्दल चिंता करावी लागत नाही. यामुळेच मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर क्लाउडमध्ये खूप पॉवरफुलपणे वापरले जाते. याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर हाय स्केलेबिलिटी. ज्या सर्व्हिसला जास्त लोड आहे तीच सर्व्हिस स्केल करता येते. फास्टर डिप्लॉयमेंट. एक छोटा चेंज केला तर फक्त तोच सर्व्हिस डिप्लॉय करावी लागते, पूर्ण ॲप्लिकेशन पुन्हा डिप्लॉय करावं लागत नाही. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. मायक्रो सर्व्हिस मॅनेज करणं थोडंसं कॉम्प्लेक्स असतं. मल्टिपल सर्व्हिसेस, नेटवर्क कॉल्स, मॉनिटरिंग, लॉगिंग हे सगळं नीट हँडल करावं लागतं. म्हणूनच मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर छोट्या प्रोजेक्टसाठी वापरत नाही तर लार्ज स्केल एंटरप्राइज क्लाउड ॲप्लिकेशनसाठी ते वापरले जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर मायक्रो सर्व्हिस म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, स्केलेबिलिटी आणि स्पीड. पण यासाठी योग्य क्लाउड टूल्स आणि प्रॉपर मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. तर आज आपण क्लाउडमधल्या वेगवेगळ्या डिप्लॉयमेंट आर्किटेक्चरबद्दल समजून घेतलं. लक्षात ठेवा, योग्य आर्किटेक्चर निवडणं म्हणजे ॲप्लिकेशन फ्युचर रेडी बनवणं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि अशाच सिंपल क्लाउड टर्मिनॉलॉजी समजण्यासाठी माय डिजिटल डायरीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.